नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे काशी कोहळं म्हणजेच कोहळ्याचे बोंड. हा भोपळा आहे, काशी भोपळा, लाल भोपळा सुद्धा म्हणतात याला. याचे बारीक बारीक काप करून याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि याचे छोटे छोटे पीस करून याला उकळायला ठेवायचं आहे. आता हे उकळलेलं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे उकळलेलं आहे, छान शिजलेला आहे भोपळा. आता याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे, अर्धी वाटीच्या बरोबर. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच एवढं तूप टाकायचं, म्हणजे या बोंडांना, या भज्यांना छान चव येते. आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं मीठ आणि इलायची, वेलची पूड थोडीशी टाकायची. याला थोडंसं आटवून घ्यायचं. आता हे सारण तयार आहे. याला थोडंसं थंड करून घ्यायचं, कोमटसर करून घ्यायचं. हे सारण झालेलं आहे थोडंसं थंड. आता याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याच्या अर्धा कप रवा, बारीक रवा. आता याला छान एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. याचं एक घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं, मिश्रण. हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याची बोंड तळून घ्यायची. बोंड तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता याचे हाताने बोराच्या आकारा एवढे असे छोटे छोटे बोंड तळून घ्यायचे, बोंड टाकून घ्यायचे तेलामध्ये. हे तळून घ्यायचे छान. गॅस थोडासा कमी ठेवायचा, मीडियम टू लो. फास्ट गॅसवर टाकले की हे फक्त वरून करपतात आणि आतमधून शिजत नाही. माझ्या मुलांना ही बोंड, ही भजे खूप आवडतात, म्हणून मी नेहमी बनवत असते. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा, तुमच्याही मुलांना नक्की आवडतील. आणि त्याबरोबरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.